हॅलो एव्हरीवन, आजची रेसिपी आहे अरेबियन पुडिंग. खूप दिवस झाले सगळीकडे अरेबियन पुडिंग, अरेबियन डेझर्ट हे व्हिडिओज व्हायरल होत आहेत. तर आज मी तीच रेसिपी बनवणार आहे. कस्टर्ड मिल्क बनवण्याची डिटेल रेसिपी मी चॅनलवर पोस्ट केलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यानुसार मिल्क कस्टर्ड रेडी करून घ्यायचं आहे. अरेबियन पुडिंगसाठी जे कस्टर्ड मी रेडी केलं आहे त्याची कन्सिस्टन्सी जास्त घट्ट पण नाही करायची आहे, पोरिंग कन्सिस्टन्सी असली पाहिजे. इथे मी 3 ब्रेडचे स्लाइस घेतले आहेत. मी व्हाईट ब्रेड यूज केला आहे. व्हाईट ब्रेडने टेस्ट चांगली येते. ब्रेडचे स्लाइसचे साईड्स कट करून घ्यायचे. चारी बाजूने साईड्स जे आहेत त्या कट करायच्या आहेत. ह्या साईड्स मी वेस्ट नाही करणार आहे. मी हे ब्रेड क्रम्ससाठी वगैरे यूज करते. अशा प्रकारे ब्रेडच्या साईड्स कट झाल्या की ब्रेड जे आहे त्याचे मी 2 पार्ट करून घेणार आहे. मी 3 ब्रेडच्या स्लाइस यूज केल्या आहेत. हे ब्रेडचे पार्ट्स लेअरिंग करताना यूज होणार आहेत. ते मी आता साईडला ठेवून देणार आहे. आता मी अरेबियन पुडिंगचं लेअरिंग स्टार्ट करते. सगळ्यात पहिला लेअर जो असणार आहे ते मी ब्रेड ठेवते. 2 पार्टमध्ये हे ब्रेड साईडला असे जसे मी ठेवले आहेत तसेच ठेवायचे आहेत. ब्रेड सेट झाल्यानंतर सेकंड लेअर जो यूज होणार आहे तो आहे जे कस्टर्ड रेडी केलं होतं पहिले, ते मिल्क कस्टर्ड त्याच्यावर पोर करायचं आहे. मिल्क कस्टर्ड थोडं थोडं करून ब्रेडच्या स्लाइसना लावायचं आहे. आता ब्रेडचा लेअर जो आहे तो परत रिपीट करायचा आहे. ब्रेड सेट झाल्यानंतर त्याच्यावर नेक्स्ट लेअर कस्टर्ड मिल्कचा करायचा आहे. कस्टर्ड मिल्क व्यवस्थित ब्रेडवर पोर करायचा आहे. ब्रेड पूर्णपणे कस्टर्ड मिल्कने कवर झाला पाहिजे. हे आपलं फायनल लेअरिंग असणार आहे. आता दुसऱ्या एका बाउलमध्ये मी 2 स्पून फ्रेश क्रीम घेतला आहे. फ्रेश क्रीममध्ये मी 1 ते 1.5 चमचा साखर टाकली आहे आणि ती साखर टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. साखर क्रीममध्ये पूर्णपणे मिक्स झाली पाहिजे. क्रीम आणि साखर चमच्यानेच मिक्स करायची आहे. मिक्सर यूज नाही करायचा आहे, क्रीम फाटू शकतं. साखर पूर्णपणे क्रीममध्ये मिक्स झाल्यानंतर हे क्रीम आहे ते पुडिंगवर वरून पोर करायचं आहे. पुडिंग 4 तास फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचं आहे. वरून बदामाचे काप घालून गार्निश करायचं आहे आणि अरेबियन पुडिंग किंवा अरेबियन डेझर्ट हे तयार आहे. सिंपल रेसिपी आहे पण खूप टेस्टी बनते. नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करा. थँक्यू.